कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र गेल्या 2-3 वर्षात या ठिकाणी यंत्रसामुग्री खरेदीत मोठा भ्रष्टाचार झालाय, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून 52 कोटी रुपये खर्च करून यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली. प्रत्यक्षात 15 ते 20 कोटी रुपये किमतीची यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी 52 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. यासाठी संगनमतानं एकाच ठेकेदाराची 3 कोटेशन तयार करण्यात आली आहेत, असा आरोपही करण्यात आला. हृदयरोग शस्त्रक्रिया विभागाच्या इमारतीच्या नूतनीकरण प्रस्तावामध्ये बांधकामासाठी कोणतीही परवानगी न घेता ही इमारत लोड बेरिंग पद्धतीनं बांधण्यात आली आहे. त्यामुळे इमारत धोकादायक ठरू शकते. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीनं आज वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली आहे. मागणीचं निवेदन मंत्री मुश्रीफ यांना देण्यात आलं. यावेळी पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, विशाल देवकुळे, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, दत्ताजी टिपुगडे, मनजित माने, अनिता ठोंबरे, महादेव कुकडे, सूरज कांबळे, ओमकार सुरवसे, युगंधर कांबळे, वीरकुमार देवकुळे, सुनील सोनुले, पप्पू कोंडेकर, अभिजित बुकशेट आदी उपस्थित होते.